ज्या व्यक्तींनी अतिशय उल्लेखनीय काम केलं अशा व्यक्तींना आपण या निमित्तानं त्यांचा गौरव करत असतो। आज आपण या वर्षीचा आबांच्या नावाचा पुरस्कार या देशाचे केंद्रीय बांधकाम मंत्री की ज्यांनी आपल्याला सगळ्यांना कल्पना आहे की या क्षेत्रामध्ये अतिशय उल्लेखनीय काम केलं। संपूर्ण देशभर रस्त्यांचं जाळं निर्माण केलं, पायाभूत सुविधा उभ्या करण्याचा अतिशय चांगला प्रयत्न केला। त्या आदरणीय गडकरी साहेबांना या वर्षीचा पुरस्कार आपण जाहीर केला आणि आज त्यांच्या आणि आजचा कार्यक्रम ज्यांच्या शुभ हस्ते होणार होता ते रामराजे असतील, शिंदे साहेब असतील आणि अनेक मान्यवरांच्या हस्ते हा कार्यक्रम आपण आज ठेवला होता। परंतु काही तांत्रिक अडचण आपल्याला आज झाली, कारण गडकरी साहेबांनी सुरुवातीला आपल्याला सकाळी 11ची वेळ दिली आणि ज्या वेळेला कार्यक्रमाची 11 वाजताची वेळ आपल्याला आजच्या दिवशीची दिली होती त्यावेळेला काही पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्र्यांच्या शपथविधीची तारीख ठरली नव्हती। परंतु गेल्या 3 दिवसापूर्वी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्र्यांच्या शपथविधीची तारीख आजची ठरली आणि त्यामुळं काल गडकरी साहेबांचं आपलं बोलणं झालं, त्यांचं स्वतः बोलणं झालं। त्यांनी सांगितलं की 11 ऐवजी मी दुपारी 3 ते 4च्या दरम्यान तुमच्या कार्यक्रमाला कोलकात्यावरून निश्चितपणानं येतो। त्या पद्धतीनं ते मगाशी पुण्यामध्ये उतरले विमानानं। कलकत्त्यावरून तो शपथविधी आटपून ते पुण्यामध्ये विमानानं उतरले आणि पुण्यामध्ये थोडंसं पावसाचं वातावरण आणि एकूणच परिस्थितीमुळं त्यांचं हेलिकॉप्टर या ढगाळ वातावरणामुळं त्या हेलिकॉप्टरला उडण्याची परवानगी नाकारण्यात आली। मी आता त्यांच्याशी 2 वेळा, मी आणि नितीन 2 वेळा स्वतः गडकरी साहेबांशी बोललो। ते म्हणाले तुम्ही जर ऑनलाईन जर कार्यक्रम घेत असाल तर मी आता ऑनलाईन कार्यक्रम आपण करून घेऊ। पण त्यांना आम्ही सांगितले की साहेब एवढी आम्ही मोठी तयारी केली, या किसनवीर कारखान्याच्या 5 तालुक्यातल्या किंबहुना सातारा जिल्ह्यातली सगळी मान्यवर मंडळी या कार्यक्रमाला त्या ठिकाणी उपस्थित आहेत। त्यामुळं आपण समक्ष कार्यक्रमाला असणं हे आम्हाला उचित वाटतं। त्यांनी म्हणजे आम्ही वेदरची माहिती सगळी गुगलवर घेतली आणि निश्चितपणानं पुण्यातलं वातावरण हे हेलिकॉप्टर उडण्याकरता अतिशय खराब आहे। त्यामुळं पुन्हा आता त्यांचं बोलणं झालं, त्यांनी अतिशय स्वच्छ आणि स्पष्ट शब्दात सांगितलं की मी येणाऱ्या 15 दिवसामध्येच जर मी तिथं समक्ष म्हणजे येणं आवश्यकच आहे। मलाही म्हणजे खूप वाईट वाटतंय, कारण मी ऐकलं की तुम्ही कार्यक्रमाची तयारी फार मोठी केली, खूप चांगली केली आणि मग त्यांनी आता मला फोनवर
स्पष्टपणाने शब्द दिला की येणाऱ्या 15 दिवसामध्ये मी तुम्हाला पुन्हा पुढची तारीख देतो आणि हा जो आबांच्या नावानं दिला जाणारा हा पुरस्कार या कार्यक्रमाला मी निश्चितपणानं उपस्थित राहतो अशी आपल्याला खात्री त्यांनी आत्ता फोनच्या निमित्तानं त्या ठिकाणी दिली. खरं तर कार्यक्रमाच्या आजच्या या संदर्भामध्ये तुम्हाला सगळ्यांना म्हणजे काही मंडळी सकाळी 11 वाजता आली, परंतु दुपारी 1-2 वाजल्यापासून म्हणजे काही मंडळी आता गेली सुद्धा निघून लागणार नाही वाट बघून. काही मंडळी पुन्हा असं ठरवलं की लग्न लावून परत कार्यक्रमाला येऊ. त्यामुळं तुम्हाला सगळ्यांना याबद्दल काही त्रास झाला, खूप वेळ वाट बघावी लागली, त्याबद्दल किसनवीर परिवाराच्या वतीनं आणि दोन्ही कारखान्यांच्या सन्माननीय संचालकांच्या वतीनं, अधिकाऱ्यांच्या वतीनं मी मनापासून तुमच्या प्रति दिलगिरी व्यक्त करतो, क्षमा मागतो. येणाऱ्या 15 दिवसामध्ये आपण पुन्हा एकदा हा कार्यक्रम अतिशय यापेक्षा सुद्धा भव्य स्वरूपामध्ये हा कार्यक्रम गडकरी साहेबांना आणूनच याच प्रांगणामध्ये हा कार्यक्रम पार पाडला जाईल असा विश्वास या निमित्तानं देतो. आणि अधिकचा वेळ न घेता आपण सगळ्यांनी आपल्या खरं तर आज लग्नाची मोठी तीज, अनेक आपल्या अध्यक्षांचे पै पाहुण्यांची लग्न असताना सुद्धा म्हणजे मंचकावरच्या सुद्धा मान्यवरांनी आणि विशेषतः या कार्यक्रम ज्यांच्या शुभ हस्ते होणार होता ते आदरणीय रामराजे साहेब असतील, राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्याचे अध्यक्ष शिंदे साहेब असतील, बाकी सगळी मान्यवर मंडळी, आता मी नावं सगळ्यांची घेत नाही, जिल्ह्यातनं आलेली सगळी मान्यवर आणि तुम्ही सगळे मान्यवर, तुम्ही सगळ्यांनी आपला बहुमूल्य वेळ आज या कार्यक्रमाकरता निश्चितपणानं खर्ची घातला. त्याबद्दल पुन्हा एकदा म्हणजे तुम्हाला वेळ दिल्याबद्दल धन्यवाद. आणि हा कार्यक्रम विहित वेळेत होऊ न शकल्याबद्दल तुमच्या पुन्हा एकदा सगळ्यांची दिलगिरी व्यक्त करतो. आणि पुन्हा एकदा हा कार्यक्रम मोठ्या स्वरूपामध्ये येणाऱ्या 15 दिवसामध्येच याच ठिकाणी होईल अशी ग्वाही देतो आणि मी माझे 2 शब्द थांबवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.